मागणी अशी आहे, आमचे लोकनेते माननीय स्वर्गीय दिबा पाटील साहेब हे फार असे नेते होऊन गेलेत की आमच्या समाजाला त्यांनी जो आम्हाला 12.5% हक्क निर्माण करून दिला, स्त्री भ्रूण हत्याचा जो कायदा निर्माण करून दिला, आणि बोलायचं झालं तर एवढ्या वर्ष ते आमदार राहिले, एवढ्या वर्ष खासदार राहिले, विरोधी पक्ष नेते राहिले, पण एक सामान्य माणूस सामान्यासारखा जगला व सामान्य लोकांसाठी जगला. हे खूप मोठी गोष्ट आमच्या समाजासाठी, आमच्या या समाजासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं, पण कधी कुठल्याही गोष्टीला विचलित न होता त्यांनी समाजासाठी फार उपयोगी असे लोक काम करून गेलेत. आणि त्यांचं नाव आणि आमच्या जमिनी गेलेत, या विमानतळाला आमच्या जमिनी गेलेत, आणि आमची मागणी तीच आहे की आमच्या जमिनीत गेलेत तर आमच्याच नेत्याचं नाव लागलं पाहिजे. इतर लोकांची नावं लावण्यासाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या नाही. आणि नवी मुंबई असा एकच असं शहर आहे की त्यांनी 100% जमिनी ह्या सिडको, MIDC, महानगरपालिका सगळ्यांना संपादित करून दिलेल्या जमिनी आहेत. आज आमच्या घरांवर पण प्रश्न आणून ठेवलाय महानगरपालिका सिडकोनी, तरी आमची लोकांनी हे केलं नाही. म्हणून आम्हाला आज या गोष्टीसाठी लढावं लागतंय, आणि मी ते लढणार. या माध्यमातून आम्ही सूचना देतो सिडकोला, पालिकेला, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार सगळ्यांना सूचित करतोय की आम्हाला न्याय हक्क मिळाला पाहिजे, आमच्या लोकनेत्याचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे. या मागणीसाठीच आज आम्ही हा लढा देतोय. मत मांडलं की भूमिका दिसत नाही आणि हे सत्य आहे, आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅलीचं आयोजन आहे. आणि या रॅली आपण पाहत असाल, हजारोच्या संख्येने कार इथं सामील झालेले आहेत. हा आमचा ट्रेलर आहे. जर आमची दखल घेतली नाही तर आपण पिक्चर पाहत. समाज बांधव आहे. ऐका, खरं म्हटलं तर ही मागणी आमची नाही आहे, ही समाज बांधवांची मागणी आहे, भूमिपुत्रांची मागणी आहे. आम्ही काय फक्त नेतृत्व करतो. मी आज खासदार आहे, मी एक जबाबदार व्यक्ती आहे, समाजाचा माणूस आहे, म्हणून मी नेतृत्व करतो. बाकी जेवढा सामील झालेला आहे सगळे स्थानिक भूमिपुत्र आणि सगळ्या समाजाचे आहेत. आगरी, कोळी, कुणबी, मराठा, आदिवासी सगळ्या समाजाचे लोक आहेत. आणि यापुढेही बघाल तुम्ही लाखोच्या संख्येने लोक सामील होते. होऊ देणार नाही, विमान उडणार नाही. ही शेवटची आमची काय होतं सरकारला आव्हान आहे. बस नोटिफिकेशन निघत असेल नामांतराचा, ओके, नोटिफिकेशन निघालं नाही तर आम्ही विमानतळावर धडक देणार, लाखोच्या संख्येने देणार. आणि खास करून मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यात मध्यस्थी करावी. आज जो मराठा आंदोलनाचा विषय होता, आपल्याला माहित आहे किती जटिल प्रश्न